तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? मराठी वृत्तपत्राचे जनक. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? मित्रांनो, ही जी संस्था आहे पहा डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तर ही जी आहे ही इतिहासातील खूप महत्त्वाची एक संस्था आहे आणि यावरती आपल्याला प्रश्न खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे. तर ही जी आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन, तर याची जी संस्थापक आहेत या संस्थेचे, तर ते आहेत व्ही रा शिंदे म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे त्याचे संस्थापक आहेत. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीचा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे पहा आपल्यासाठी इतिहासातील जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्या संस्थांचे जे काही संस्थापक आहेत यांच्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कारण तो जर व्हिडिओ पाहिला तर आपल्याला 2 ते 3 मार्क त्याच व्हिडिओमधले असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या महासागरात सर्वाधिक खोली असणारे ठिकाण स्थित आहे? पहा, खालीलपैकी असा कोणता महासागर आहे की त्या महासागरामध्ये सर्वात खोली म्हणजे खोल असणारं ठिकाण आहे आणि ते जे खोल असणारं ठिकाण आहे त्याला मरियाना गर्ता असं म्हटलं जातं. मरियाना ट्रेंच, मरियाना गर्ता त्याला म्हटलं जातं आणि ते जे आहे तर ते पॅसिफिक महासागरामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते? पहा, रेड प्लॅनेट किंवा लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मंगळ हा जो ग्रह आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, मंगळ ग्रह याच ग्रहाला कोणता लाल ग्रह म्हणून देखील ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडायचा आहे. या ठिकाणी वाक्प्रचार काय आहे पहा, प्रत्येकाच्या आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे डॅश, तर या ठिकाणी वाक्प्रचार कोणता असणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर आखाडे बांधतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाचे आईवडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात म्हणजे ती तयारी करून ठेवतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा खालीलपैकी कोणत्या तारखेला अस्तित्वात आलेला आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 प्रश्न हे हमखास पडतात. त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं जाणून घेऊया उत्तर. पहा, पालघर जिल्ह्याचं जे विभाजन आहे, ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर जिल्हा हा नवीन तयार झाला आहे. तो कोणत्या तारखेला झालेला आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर जो आहे तो ठाण्यामधून विभाजन झालेला जिल्हा आहे. या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला कोणते कोणते विचारतात पहा, तर सर्वात अलीकडील नवीन जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? लक्षात ठेवा मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा असणार आहे 2025च्या दृष्टीने. तर आत्ता 26 जानेवारी 2025ला अजून महाराष्ट्र शासनाने काही नवीन जिल्हे होण्याची किंवा करण्याची तयारी दाखवलेली आहे. पण आत्तापर्यंत सध्या जो आपण व्हिडिओ घेत आहेत हा 31 जानेवारीला, तर त्यामध्ये पालघर हा जो आहे हा महाराष्ट्रातला आपल्या 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे आणि सर्वात अलीकडील जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो पहा, तर पालघर ओळखला जातो. पालघरचं विभाजन कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे, तर ठाणे या जिल्ह्यातून पालघर जो आहे तो वेगळा झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं होईल. 1 ऑगस्ट 2014 रोजी तो अस्तित्वात आला. यानंतरचा प्रश्न आहे, बिनभाड्याचे घर या अलंकारिक शब्दासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. बिनभाड्याचे घर, तर यालाच काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 3 तर तुरुंग म्हणजेच काय, तर जेल असं म्हटलं जातं पहा, बिनभाड्याचे घर. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील एकमेव जिवंत असणारे ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मित्रांनो पहा, जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी स्थित आहे आणि भारतातील ते एकमेव असणारं ज्वालामुखी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर बॅरन बेटावरती स्थित आहे पहा भारतातील जिवंत ज्वालामुखी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे 2024चा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे खालीलपैकी कोण होते? मित्रांनो, मुद्दाम आपण हा 2024चा प्रश्न घेतलेला आहे पहा, कारण हा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर इमॅन्युएल मॅक्रॉन हे जे आहेत हे 2024च्या प्रजासत्ताक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. इमॅन्युएल मॅक्रॉन. आणि मित्रांनो, आपल्याला 2025चे जे काही प्रमुख अतिथी होते हे कोण आहेत हे मला कमेंट करून आपण सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11 आहे. 1869 मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे पहिले अध्यक्ष कोण होते? सॉरी, या ठिकाणी फक्त अध्यक्ष कोण होते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी देखील आपल्याला 3 प्रश्न हे तयार होतात. त्यापैकी पहिला प्रश्न काय आहे की मुंबईमध्ये कधी स्थापन झाली होती पहा ईस्ट इंडिया असोसिएशन? तर ती झाली होती 1869 या वर्षी. या ठिकाणी काय विचारले आपल्याला की त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष होते पहा ऑप्शन क्रमांक 3 भाऊ दाजी लाड हे जे आहेत. तर हे 1869 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष होते भाऊ दाजी लाड. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. इसवी सन 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? मित्रांनो, समाजाची म्हणजे एक प्रकारे आपण याला संस्था देखील म्हणू शकतो. आणि हा जो प्रश्न आहे हा इतिहासात खूप वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही जी आहे ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. वर्ष आहे पहा 1873 या वर्षी. आणि मित्रांनो, असेच जर आपल्याला महात्मा फुले यांच्याविषयी जर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याचा देखील व्हिडिओ आपण एका डिस्क्रिप्शनच्या लिंक मार्फत घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारला जातो की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर लक्षात ठेवायचंय राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना आणि प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? या दोन्हीही प्रश्नांचं उत्तर मला हे कमेंट करून द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? सत्यशोधक समाज. यानंतरचा प्रश्न आहे. गोकी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? यावर आपल्याला 2 प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न असा विचारला जातो की गोकी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, यवतमाळ हा जो जिल्हा आहे यवतमाळ, तर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गोकी प्रकल्प. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? तर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा हा जो तालुका आहे दारव्हा, तर या तालुक्यामध्ये स्थित आहे पहा गोकी प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. पाणीग्रहण या शब्दाचा किंवा या समानार्थी शब्द कोणता असणार आहे? पहा, पाणीग्रहण या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कोणता आहे? या ठिकाणी पहा, पाणीग्रहण, पाणी शब्द कसा दिलेला आहे? पाणी शब्द हा जो आहे याला समानार्थी आहे पहा जल नीर असा, पण या ठिकाणी पाणी शब्द असा दिलेला आहे. तर पाणीग्रहण म्हणजे काय? तर या ठिकाणी त्याचा अर्थ होतो पहा ऑप्शन क्रमांक 3 तर विवाह करणे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा विवाह. यानंतरचा प्रश्न आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्र याचे पहिले अध्यक्ष कोण होते? मित्रांनो, नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अजून एक पोर्टल म्हणू शकतो किंवा एक उपक्रम म्हणू शकतो. तर मित्र या नावाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. तर याचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पहा पर्याय क्रमांक 1. तर एकनाथ शिंदे हे जे आहेत हे मित्राचे पहिले अध्यक्ष होते. आणि जेव्हा ते सीएम होते म्हणजेच चीफ मिनिस्टर होते त्यावेळेस ते देखील त्याचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला सीमेला लागून नाही? पहा, आपल्याला छत्तीसगड राज्याविषयी विचारला आहे. छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून येत नाही? म्हणजे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन असे आहेत की जे गडचिरोली जिल्ह्याला लागून आहेत, पण एक त्यात येत नाही. तर तो म्हणजे आहे ऑप्शन क्रमांक 1. तर सुकमा हा जो आहे मित्रांनो, तर हा छत्तीसगड राज्यातील एक जिल्हा आहे जो गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरला लागून येत नाही, सुकमा. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचं ज्ञान म्हणजे कलर ओळखण्यासाठी किंवा कलरची ओळख करण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त असतात? आणि त्या ज्या पेशी असतात त्यांना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 1. तर शंकू पेशी. मित्रांनो, शंकू पेशीचा उपयोगच त्यासाठी असतो की कलर ओळखणं, रंगाचं ज्ञान होण्यासाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी मित्रांनो एक धरण प्रकल्प आहे पहा, लोअर पैनगंगा. हा जो आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्प आहे यामध्ये दोन राज्य म्हणजे सोबती मिळून हे काम करत आहेत. त्यामध्ये पहिला आहे महाराष्ट्र, तर दुसरं सहकारी राज्य आपल्याला विचारलेलं आहे. तर महाराष्ट्रासोबत ऑप्शन क्रमांक 3 तर तेलंगणा हे जे राज्य आहे हे लोअर पैनगंगा या धरणाच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यासोबत काम करत आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तेलंगणा. यानंतरचा प्रश्न आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? एशियन डेव्हलपमेंट बँक याचे जे मुख्यालय आहे ते कोणत्या शहरामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर मनिला हे जे शहर आहे पहा, मनिला या शहरामध्ये स्थित आहे एशियन डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले होते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा इतिहासातील हा प्रश्न आहे मित्रांनो. आणि हा जो प्रश्न आहे या एका प्रश्नावरती आपल्याला अजून 3 प्रश्न कंबाईन मिळणार आहेत. तर चौकशीशिवाय कारागृहात डांबण्याचे जे अधिकार आहेत हे सरकारला ऑप्शन क्रमांक 1 तर रौलेट कायद्याच्या नुसार मिळाले होते. रौलट कायद्यालाच पहा अजून काळा कायदा देखील म्हटलं जातं. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी या कायद्याचा संबंध देखील आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल रौलेट कायदा. यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी आपल्याला मुद्दाम केंद्रशासित प्रदेश विचारलेला आहे. कधी कधी आपल्याला राज्य विचारलं जातं मित्रांनो, तर राज्य कोणतं आहे हे मला कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. केंद्रशासित प्रदेश जो आहे तो आहे अंदमान निकोबार. हा जो आहे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. कारण अंदमान आणि निकोबार हा असा केंद्रशासित प्रदेश आहे की लोकसंख्येची घनता त्या ठिकाणी सर्वात कमी आहे. आणि जेवढे काही आपल्याला आतापर्यंत जनगणनेवरती लोकसंख्येवरती प्रश्न विचारलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला 2011च्या जनगणनेवरतीच विचारण्यात आलेले आहेत. भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते, पण 2011च्या नंतर अद्यापही जनगणना झालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न जेवढे काही असे प्रश्न येतील हे सर्वच्या सर्व आपल्याला 2011च्या जनगणनेवरती विचारलेले असणार आहेत. तर मित्रांनो पहा यानंतरचा प्रश्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती 2 राज्य जोडली गेली आहेत? तर पहा आपला प्रश्न आहे हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे प्रमाण वातावरणामध्ये वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढीचे संकट उद्भवलेले आहे. मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न परत एक वेळा पहा. हवा प्रदूषण आणि हवेतील डॅशचे म्हणजे कशाचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणामध्ये जागतिक तापमान वाढीचं संकट उद्भवलं असतं? तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2 तर कार्बन डायऑक्साईड. लक्षात ठेवा हवेतील जो कार्बन डायऑक्साईड आहे CO2 याचं जर प्रमाण वाढलं तर जागतिक तापमान वाढीचं संकट उद्भव होऊ शकतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राज्य परिवहन महाव म्हणजेच काय तर ST. लक्षात ठेवायचं ST राज्य परिवहन महामंडळ जे आहे यांच्या बस प्रवासामध्ये महिलांना तिकीट दरामध्ये -% सवलत जाहीर करण्यात आलेली होती. हा जो प्रश्न आहे हा आपला 2023, 2024 आणि 2025च्या करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न आहे. सध्या लक्षात ठेवायचं ST महामंडळाच्या ज्या बस आहेत तर त्या बसच्या प्रवासामध्ये महिलांना तिकिटामध्ये किती सवलत देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर किती 50% इतकी सवलत जी आहे ही महिलांना ST महामंडळाच्या बसमध्ये देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालं? 1919. आपल्याला यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा जो हत्याकांड आहे तर या हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जे हंटर कमिशन आहे पहा हंटर कमिशनने चौकशी केली होती 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती आहे? हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला नागरिक शास्त्रावरती सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या
विधानसभेमध्ये निवडणुकीद्वारे येणारे जे सदस्य असतात त्यांची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1 तर 288. लक्षात ठेवा किती 288 जे सदस्य असतात हे विधानसभेमध्ये निवडणुकीद्वारे येत असतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? मित्रांनो आपण यापूर्वी एक व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये जवळपास 72 असे प्रश्न आहेत जे फक्त आणि फक्त पोलीस डिपार्टमेंटवरतीच विचारण्यात आलेले आहेत आणि त्या 72 पैकी आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात. त्यातीलच हा एक प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर ते असतात ऑप्शन क्रमांक 3 विशेष पोलीस महानिरीक्षक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 1946 हे जे वर्ष आहे 1946 या वर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क आयोग जो आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला डॅश असे म्हटले जाते. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे काही 25 प्रश्न घेतलेले आहेत तर त्या 25 प्रश्नापैकी 8 ते 10 प्रश्न असे आहेत की हे आपल्याला इतिहासातील सर्वात महत्त्वाचे प्रश्न ठरलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न काय आहे भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला काय म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा त्याला म्हटलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्टेनलेस स्टीलमध्ये लोखंड क्रोमियम आणि डॅश याचे मिश्रण असते. लक्षात ठेवा जे स्टेनलेस स्टील आहे यामध्ये कशा कशाचं लोखंड असतं क्रोमियम असतं आणि अजून एक कोणता घटक असतो यांचं मिश्रण बनून स्टेनलेस स्टील हे बनवलं जातं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कोबाल्ट. लक्षात ठेवा सर्वात पहिलं कोणतं असतं सर्वात पहिलं असतं लोखंड, दुसरं असतं क्रोमियम आणि तिसरं जे आहे तिसरं असतं पहा कोबाल्ट आणि या तिघांचंही मिश्रण जे आहे हे स्टेनलेस स्टील असतं. या ठिकाणी आपल्याला खूप वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारू वायू असणार आहे? लक्षात ठेवा जो पेट्रोलच्या वाहनातून निघणारा जो धूर असतो तर त्या धुरामध्ये अत्यंत विषारी असणारा एक गॅस असतो तर तो गॅस कोणता आहे? मित्रांनो यावरती जो प्रश्न आहे हा आपल्याला 5वीच्या विज्ञानामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जो पेट्रोलच्या वाहनातून निघणारा धूर असतो त्या धुरामध्ये असतो पहा पर्याय क्रमांक 3 कार्बन मोनॉक्साईड. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे द्राविडी प्राणायाम या शब्दाचा योग्य अर्थ काय असणार आहे? पहा द्राविडी प्राणायाम हा जो शब्द आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर साध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे त्यालाच म्हटलं जातं पहा द्राविडी प्राणायाम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा करण्यात येतो? मराठी भाषा गौरव दिवस हा जो आहे हा कोणत्या साहित्यिकाच्या स्मृती दिनानिमित्त साजरा करतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिवस जो आहे तो साजरा केला जातो. आणि मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जे कुसुमाग्रज आहेत तर कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कोणत्या जो हे असणार आहे साहित्यिक त्याचं नाव आहे पहा कुसुमाग्रज हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागतो? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जो हॅलेचा धूमकेतू आहे
तर त्याला सूर्याभोवती एक राऊंड म्हणजे एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे किंवा किती वर्ष त्याला वेळ लागतो, तर त्याला लागतात पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 76 वर्षानंतर, किंवा एक पृथ्वीचा फेरा प्रदक्षिणा करण्यासाठी जो हेलेचा धूमकेतू आहे त्याला लागतात 76 वर्ष. आणि या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा एक विचारला जातो की किती वर्षामधून, लक्षात ठेवा, किती वर्षातून एक वेळा आपल्याला हेलेचा धूमकेतू दिसून येतो, तर तो असतो पहा 76 वर्षाच्या नंतर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॅश या साली भारतीय दुग्ध आणि दुग्ध विकास मंडळाने दूध महापूर योजना हा कार्यक्रम सुरू केलेला होता. या ठिकाणी काय विचारले आपल्याला, वर्ष विचारलेलं आहे. कशाचं वर्ष आहे? भारतीय दुग्ध आणि दुग्ध विकास मंडळाने दूध महापूर योजना हा जो उपक्रम आहे तो सुरू केलेलं वर्ष कोणतं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 तर 1963 हे जे वर्ष आहे 1963. तर या वर्षी आपल्या भारतामध्ये महापूर योजना, दूध महापूर योजना हा जो कार्यक्रम आहे तो सुरू केला होता भारतीय दुग्ध विकास मंडळाने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बीज माता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? या ठिकाणी पहा बीज माता, आणि यांना जो आहे तो पद्मश्री देखील त्यांना मिळालेला आहे. तर बीज माता या टोपण नावाने कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राहीबाई पोपरे यांना ओळखलं जातं पहा बीज माता या टोपण नावाने. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडणार आहे? या ठिकाणी मित्रांनो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. भारतातील आपल्या पहिली बुलेट ट्रेन जी आहे ही कोणत्या 2 शहरांना जोडणारी असणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांना जोडण्याचं जे काम आहे हे बुलेट ट्रेन करणार आहे. आणि भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही लक्षात ठेवा मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरादरम्यान धावणार आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? या ठिकाणी हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 2023 मध्ये विचारण्यात आला आहे आणि 2024 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक मुंबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 जे इंदू मिल आहे, इंदू मिल, लक्षात ठेवा इंदू मिल. तर या ठिकाणी आहे पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक प्रस्तावित करण्यात आलेलं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इंद्र या शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. लक्षात ठेवा इंद्र या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द म्हणजे यामध्ये आपल्याला काय विचारले की हे जे 4 ऑप्शन आहेत त्यापैकी 3 ऑप्शन असे आहेत की जे इंद्र या शब्दाला समानार्थाचे शब्द आहेत आणि एक शब्द हा समानार्थाचा नाही. तर त्यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर श्रीपती हे जे आहे हे इंद्राला उद्देशून बोललं जात नाही. यामध्ये नाकेश आहे, शुक्र आहे आणि अमरेंद्र आहे हे तीनही जे नाव आहेत हे इंद्राचे नाव आहेत. पण या ठिकाणी श्रीपती हे इंद्राचं नाव नाही. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वातावरणीय दाब मोजण्याकरिता खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करण्यात येतो? वातावरणाचा दाब म्हणजे जे प्रेशर आहे ते मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जे बॅरोमीटर आहे, बॅरोमीटर डिव्हाइस आहे पहा बॅरोमीटर. तर याचा वापर केला जातो पहा वातावरणीय दाब मोजण्यासाठी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 24 जानेवारी 2024 रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचे उद्घाटन केलेलं आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 24 जानेवारी 2024 रोजी कोणत्या ठिकाणी? तर नवी दिल्ली या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन कोणी केलं? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 तर जगदीप धनखड हे जे आहेत हे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. कोण आहेत? उपराष्ट्रपती आहेत आणि त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान या योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला होता? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय आहे की महाराष्ट्रात सर्वात पहिला साखर कारखाना कोणत्या वर्षी उभारण्यात आला?
तर वर्ष आहे 1920. कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, अहमदनगर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना जो आहे तो उभारण्यात आला होता. आणि या ठिकाणी अहमदनगरवर अजून एक प्रश्न आपल्याला तयार होतो मित्रांनो, की अहमदनगरचं जे नाव बदलण्यात आलेलं आहे ते सध्या अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी लगेच विद्यार्थी कमेंट करून सांगतात की अहमदनगर नाही तर अहिल्यानगर. या ठिकाणी वर्ष पहा मित्रांनो, वर्ष आहे 1920. तर त्यावेळी 1920 ला अहमदनगर अशाच पद्धतीचं नाव होतं आणि अहमदनगर हे जे नाव बदलून अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात? कोरकू जमातीचे लोक हे कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त करून आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर अमरावती या हा जो जिल्हा आहे, कोणता? अमरावती जिल्हा. अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत कोरकू जमातीचे लोक हे जे आहेत हे जास्त प्रमाणात आढळून येतात. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न आहे, पंतप्रधान पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज डॅश या दिवशी प्रदान केला होता. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, जे प्रधानमंत्री होते पहा, कोण? पंडित नेहरू. तर त्यांनी महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज कोणत्या दिवशी प्रदान केला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर 2 जानेवारी 1961. किती? 1961 हे महत्वाचं वर्ष आहे. 2 जानेवारी 1961 या दिवशी पंडित नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसाचा किंवा महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज जो आहे तो प्रदान केला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संविधान हत्या दिवस म्हणून खालीलपैकी कोणता दिवस घोषित करण्यात आलेला आहे? संविधान हत्या दिवस. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2024 वरचा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर संविधान हत्या दिन कधी घोषित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर 25 जून. किती? 25 जून हा जो दिवस आहे हा संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे सरन्यायाधीश श्री धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? या ठिकाणी जे सरन्यायाधीश आहेत या ठिकाणी पहा माजी सरन्यायाधीश आहेत पहा धनंजय चंद्रचूड. तर ते कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तर महाराष्ट्र हे राज्य आहे त्यांचं रहिवासी. कोणाचं? जे माजी सरन्यायाधीश आहेत पहा धनंजय चंद्रचूड यांचं, ते आहेत महाराष्ट्राचे रहिवासी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपात बदल झाला आहे अशा शब्दांना काय म्हटले जाते? मित्रांनो, मराठी व्याकरणावरचा हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि आपल्याला प्रत्येक स्पर्धा परीक्षा जर म्हटलं तर त्या ठिकाणी मराठी व्याकरण हे कंपल्सरी असतं. त्यासाठी ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या बेसिक व्याख्या आहेत, आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल झाला आहे त्या शब्दांना काय म्हटलं जातं? तर त्याला म्हणतात पहा तद्भव शब्द. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, असा कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं विभाजन केल्याच्या नंतर गोंदिया या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर भंडारा या जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया हा नवीन जिल्हा अस्तित्वात आलेला आहे. यापूर्वी आपल्याला गोंदिया पोलीस भरतीसाठी प्रश्न असा विचारला होता की गोंदिया हा जो जिल्हा आहे हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजित झालेला आहे? तर तो जिल्हा होता भंडारा. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली किंवा त्याला सिस्टम आपण म्हणतो? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. यामध्ये जेवढे काही आपण असे 25 प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व हे प्रिव्हियस क्वेश्चनचे पेपर आहेत किंवा प्रश्न असणार आहेत. तर खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती किंवा बदली करण्याची सिस्टीम आहे? त्या सिस्टमला काय म्हटलं जातं? पर्याय क्रमांक 2 तर कॉलेजियम प्रणाली म्हणजेच कॉलेजियम सिस्टम म्हटलं जातं, ज्यामधून न्यायाधीशांची नियुक्ती किंवा त्यांची बदली करण्याची सिस्टम असते. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गीताला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे? महाराष्ट्र गीत कोणतं आहे? तर महाराष्ट्र गीत आहे ऑप्शन क्रमांक 4 जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. हे जे आहे हे सध्याचं आपलं महाराष्ट्र गीत आहे आणि या गीताला महाराष्ट्र गीताचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे.
यावरती आपल्याला अजून एक इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जातो की जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत? पहा, या गीताचे लेखक आणि या गीताचे गायक कोण आहेत यावर देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कमेंटमध्ये आपण या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विनेश फोगट हे नाव खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित नाव आहे? पहा, विनेश फोगाट किंवा फोगट हे जे नाव आहे हे कोणत्या खेळा प्रकाराशी किंवा खेळाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पहा, विनेश फोगाट. लक्षात ठेवा, कुस्ती खेळ. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाची भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे किंवा त्यांची निवड झालेली आहे? भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर पी टी उषा ह्या ज्या आहेत ह्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम महाराष्ट्र राज्याने कोणत्या रोगाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली होती? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आला होता. हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीला देखील विचारण्यात आलेला आहे. म्हणजे तीनही भरतीसाठी हा प्रश्न कॉमन होता. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी मोहीम आहे किंवा हा जो उपक्रम आहे तर हा कोविड-19 या आजारावरच्या पार्श्वभूमीवरती सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी डॅश फॅरेनहाइट इतके असते? पहा, या ठिकाणी काय आपल्याला फॅरेनहाइट विचारलं आहे. कधी कधी आपल्याला सेल्सिअस मध्ये विचारलं जातं, सेल्सिअस मध्ये सुद्धा विचारलं जातं. तर मानवी शरीराचं तापमान म्हणजे ह्युमन बॉडीचं जे टेम्परेचर आहे तर हे 98.6% किंवा 98.6 फॅरेनहाइट इतकं असतं. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? मित्रांनो, आपल्याला राज्य लक्षात ठेवा, राज्य आणि त्या राज्यामध्ये साजरे केणारे जे सण आहेत यावरती नेहमी प्रश्न विचारण्यात येत असतात. त्या ठिकाणी हा एक प्रश्न आहे. पहा, कार्निवल हा जो सण आहे हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गोवा या राज्यामध्ये साजरा करतात. पहा, कार्निवल. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जर आपल्याला सण आणि राज्य म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो हे जर पूर्ण पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक देखील मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून जुलै 2023 मध्ये खालीलपैकी कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते? या ठिकाणी आपल्याला डेट दिली आहे. पहा, जुलै 2023 हा आपल्याला दिलेला आहे तारीख. तर कोणत्या ठिकाणाहून केला आहे? श्रीहरिकोटा. त्या ठिकाणी कोणतं केंद्र आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र. 2023 जुलैमध्ये कशाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते? तर त्या ठिकाणाहून पर्याय क्रमांक 3 तर चंद्रयान-3 जे आहे चंद्रयान-3 याचं जे प्रक्षेपण आहे हे करण्यात आलं होतं. पहा, जुलै 2023 ला सतीश धवन अंतराळ केंद्रावरून. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे? दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर हे राज्य असं ठरलेलं आहे की ज्या ठिकाणी दिव्यांग विभाग स्थापन करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हलाहल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे किंवा हलाहल या शब्दाला समान अर्थाचा शब्द कोणता होईल? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 जो विष शब्द आहे किंवा हलाहल हा जो शब्द आहे याला समान असणारा शब्द आहे विष. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे मॅग्निफेरा इंडिया हे कोणत्या फळाचे वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला कधी कधी सरळ सरळ प्रश्न विचारला जातो सायंटिफिक नेम आणि त्याचं ओरिजिनल नाव काय असतं म्हणजे शास्त्रीय नाव आणि आपल्याला वैज्ञानिक नाव असे विचारण्यात येत असतात. तर मॅग्निफेरा इंडिया हे जे आहे हे कोणत्या फळाचं शास्त्रीय नाव आहे? तर ते आहे पहा पर्याय क्रमांक 2 आंबा या फळाचं मॅग्निफेरा इंडिया हे शास्त्रीय नाव आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2022 पासून कोणता दिवस
राष्ट्रीय स्टार्टअप दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केला जाणार आहे? पहा, नॅशनल स्टार्टअप डे कोणत्या दिवशी घोषित करण्यात आला आहे किंवा कधीपासून तो घोषित केला जाईल? वर्ष आहे 2022, या वर्षापासून तो घोषित करण्यात आलेला आहे, पण कोणत्या दिवशी केला जाणार आहे? तर ती तारीख आहे पर्याय क्रमांक 3, 16 जानेवारी या दिवशी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने खरेदी केलेले डसॉल्ट राफेल विमान खालीलपैकी कोणत्या देशाचे आहेत? हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. पहा, डसॉल्ट राफेल विमान जे आहेत हे भारताने खरेदी केलेले आहेत भारतीय हवाई दलाने, तर ते कोणत्या देशाचे आहेत? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर फ्रान्स या देशाचे आहेत. पहा, डॅसॉल्ट राफेल विमान कोणत्या देशाचे आहेत? फ्रान्स. नुकतेच भारताने ते विकत घेतलेले आहेत किंवा खरेदी केलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झाम मध्ये या 3 वेळा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 जे मूकनायक वृत्तपत्र आहे, मूकनायक हे करण्यात आलेलं होतं. पहा, सुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं, पण शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून ओळखले जाते? भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 तर पंडित नेहरू यांना म्हटलं जातं भारतीय परराष्ट्र धोरणाचे जनक. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1999 मध्ये पाकिस्तानने भारताच्या कोणत्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण ती घुसखोरी यशस्वी देखील ठरली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कारगिल हा जो भाग आहे, या भागामध्ये 1999 या वर्षी पाकिस्तानचे जे सैन्य आहेत त्यांनी घुसखोरी केली होती. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली. ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. पण या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की 5 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर लक्षात ठेवायचे, 28वी महानगरपालिका जी आहे ती आहे इचलकरंजी. पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर इचलकरंजी हे जे आहे हे पर्याय क्रमांक 3 तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण 1 ते 29 या पूर्णपणे जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्यावरती एक डीप मध्ये व्हिडिओ घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण महानगरपालिकेवर जर आले कधी प्रश्न तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर इझिली मिळून जाईल. आणि 29वी महानगरपालिका जी आहे ती आहे पहा जालना महानगरपालिका. आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल? कोल्हापूर. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. पहा, किरकोळ या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर किरकोळला विरुद्धार्थी शब्द आहे पहा घाऊक. आणि मित्रांनो, असेच जर आपल्याला जवळपास 200 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ते पाहून घ्या. कारण आपल्याला त्याच विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्दापैकी एक शब्द हा दरवर्षी विचारण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? पहा, गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना मांडणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर बिहार हे जे राज्य आहे, बिहार या राज्यामध्ये गावासाठी डायनामिक नकाशाची संकल्पना ही जी आहे, हा उपक्रम किंवा ही एक संकल्पना आहे, ते मांडणारं बिहार हे देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलेलं आहे. मित्रांनो, बिहारची राजधानी काय आहे? तर बिहारची राजधानी आहे पटना. आणि आपल्याला अशाच पद्धतीचे प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. कारण यामध्ये जेवढे काही प्रश्न आहेत या व्हिडिओमधील ते सर्वच्या सर्व आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील आपण घेतलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे? हा प्रश्न आपल्याला नुकताच पहा आता 2024 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. या ठिकाणी काय विचारलंय की भारत सरकारची अशी कोणती उपक्रम किंवा अशी कोणती योजना आहे की त्या योजनेद्वारे संरक्षण दलामध्ये अल्पमुदतीची भरती होत आहे? तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 4, तर अग्निवीर ही जी आहे तर ही 4 वर्षासाठी होणारी भरती आहे आणि ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आहे. संरक्षण दल म्हणजे काय, आपण त्याला म्हणू शकतो डिफेन्स, म्हणजे BSF वगैरे त्यांच्यामध्ये जी काही अल्पमुदतीची कमी वेळेसाठी होणारी भरती आहे ती आहे अग्निवीर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील पहिले मेगा फूड पार्क हे डॅश रोजी सातारा या ठिकाणी स्थापित केले गेले. यावरती आपल्याला मित्रांनो 2 प्रश्न हे अल्टरनेट करून विचारले जातात. यामध्ये काय विचारलं जातं की महाराष्ट्रातील सर्वात पहिलं मेगा फूड पार्क जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे पहा सातारा या जिल्ह्यामध्ये. कारण आपल्याला याच प्रश्नामध्ये त्याचं उत्तर दिलं आहे. पण या ठिकाणी दुसरा प्रश्न काय विचारलाय की ते कोणत्या रोजी स्थापन, म्हणजे कोणत्या दिवशी स्थापन करण्यात आलं? तर ते करण्यात आलं पहा मार्च 2018 मध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने केलेल्या मदत मोहिमेचे नाव काय आहे? ज्यावेळी तुर्किस्तान म्हणजे तुर्कीमध्ये भूकंप झाला होता तर त्यावेळी भारताने तुर्कीला मदत केली होती. पण ती मदत केलेला जो उपक्रम होता की किंवा ती जी मोहीम होती तर त्याला कोणतं नाव दिलं होतं? या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर ऑपरेशन दोस्त हे जे नाव आहे. लक्षात ठेवा, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. ऑपरेशन दोस्त हे जे आहे हे तुर्कस्तानमध्ये म्हणजे तुर्कीमध्ये भूकंप झाल्यानंतर केलेल्या मदतीचं नाव होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे? पहा, नीरज चोप्रा किंवा नीरज चोपडा हा जो खेळाडू आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्याने ऑलिम्पिक 2020 मध्ये गोल्ड मेडल देखील पटकावलेला आहे? तर हा खेळाडू आहे पर्याय क्रमांक 4, तर भालाफेक खेळाशी संबंधित. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, निळा लिटमस अम्लरी धर्म द्रावणात बुडवला असता त्याच्या रंगात कोणता फरक पडेल? पहा, अम्लारी धर्म द्रावणात कोणता निळ्या कलरचा लिटमस पेपर जर बुडवला तर त्याच्यावरती काय बदल होईल किंवा त्याच्यामध्ये काय फरक पडेल? तर निळा लिटमस हा जो आहे तो अम्लारी धर्मी द्रावणात जर बुडवला असता तर तो निळाच राहत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता आहे? मित्रांनो, जेवढ्या काही आपल्या सरळ सेवा भरती आहेत त्यामध्ये पहा महत्वाचे मराठीतील घटक कोणकोणते आहेत? सर्वात पहिला आहे पहा म्हणी, दुसरा आहे पहा वाक्प्रचार, नंतर आहे मराठी समानार्थी शब्द, नंतर आहेत पहा विरुद्धार्थी शब्द आणि शब्द समूहाबद्दल एक शब्द. हे जे 5-6 घटक आहेत यावरती आपल्याला 3 ते 4 प्रश्न ही नेहमी विचारले जातात. या सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी आपल्याला हे जाऊन पाहून घ्यायचे आहेत. त्या ठिकाणी काय आहे पहा, पुष्कळ द्रव्य मिळणे. तर या अर्थाचा वाक्प्रचार कोणता होईल? तर वाक्प्रचार होईल ऑप्शन क्रमांक 2, तर उखळ पांढरे होणे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी खेळाडू खालीलपैकी कोणती ठरलेली आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर सध्या महिला प्रीमियर लीग सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महागडी जी महिला ठरली आहे खेळाडू ती कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर स्मृती मानधना ही जी आहे ही महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की जे IPL आहे, IPL हे सध्याचं जे सीझन आहे 2025चं, तर त्यामधील सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे? सर्वात महागडा खेळाडू कोणता आहे हे मला कमेंट करून सांगायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा आपल्याला कोल्हापूर पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक येत नाही? तर यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर सोलापूर शहर हे जे आहे हा परिक्षेत्रामध्ये येत नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पहिला लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेला आहे? हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. आपल्याला 3 वेळा प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर जे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर त्यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय व्यापारी स्पर्धेत डॅश यांच्यात 3 युद्धे झाली. त्याच युद्ध जे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारतीय व्यापारी स्पर्धा जी होती त्यांच्यामध्ये एकूण किती 3 युद्ध झाले होते. तर त्या 3 युद्धांनाच कर्नाटक युद्ध म्हणून देखील ओळखले जातात. ते कोणाकोणात झालेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4. तर इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्ये जी 3 युद्ध झाली त्यांना कर्नाटकी युद्ध म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश असं म्हटले जाते. मित्रांनो, ही आपल्याला मराठी व्याकरणावरची एका अव्ययाची व्याख्या विचारण्यात आलेली आहे. तर ही व्याख्या कशाची आहे लक्षात ठेवा. व्याख्या खूप महत्वाची आहे. 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हटलं जातं? तर याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 2. तर उभयान्वयी अव्यय असं त्याला म्हणतात. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला होत्या? प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. तर मित्रांनो, जेवढे काही 25 प्रश्न आहेत ते आपण सर्वच्या सर्व प्रिव्हियस क्वेश्चन पेपर मधील प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत आणि हे प्रश्न आपल्याला खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहेत. या ठिकाणी काय प्रश्न विचारलाय? भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचेता कृपलानी. तर त्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? त्या होत्या पर्याय क्रमांक 4. तर उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे देशातील पहिले डिजिटल बँकिंग करणारे राज्य कोणते बनले आहे? देशातील सर्वात पहिलं राज्य जे की संपूर्ण डिजिटल बँकिंग करणारं राज्य कोणतं आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1. केरळ हे जे राज्य आहे हे डिजिटल बँकिंग करणारं देशातील आपल्या पहिलं राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. वाक्प्रचार काय आहे? मक्ता असणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर एकाधिकार असणे त्यालाच म्हटलं जातं पहा मक्ता असणे. आपल्याला अशाच पद्धतीचे जे वाक्प्रचार जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? पहा जागतिक वन दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. 21 मार्च. 21 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक वन दिन म्हणून साजरा केला जातो. मित्रांनो, आपल्याला राष्ट्रीय दिनविशेष हा प्रश्न देखील यावरती विचारण्यात आलेले आहेत पहा. राष्ट्रीय दिनविशेष आणि जागतिक दिनविशेष यावरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि ते पण दरवर्षी विचारले जातात. त्यासाठी आपण संपूर्ण जागतिक दिनविशेष आणि संपूर्ण राष्ट्रीय दिनविशेष या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे. त्या ठिकाणी ते व्हिडिओ देखील पाहून घ्या म्हणजे आपले 2 ते 4 मार्क त्या ठिकाणी फिक्स होऊन जातील. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार होते? भारतीय निवडणूक आयोग याची निर्मिती आणि ही जी आहे ही कलम 324 नुसार होत असते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल कलम 324. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या देशात अलीकडच्या काळात तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2024 मध्ये विचारलेला आहे. त्यातीलच लक्षात ठेवा म्हणजे हा प्रश्न 2024 मधला जवळपास असणार आहे. कोणत्या देशात अलीकडच्या काळामध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत? तर तो देश आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 3. 1 आणि 2 म्हणजेच काय तर तुर्कस्तानमध्ये सुद्धा झाले आहेत आणि सिरियामध्ये सुद्धा भूकंपाचे दणके हादरे जे आहेत किंवा ते धक्के आहेत ते जाणवलेले होते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळास डॅश म्हटले जाते? लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर विजय घाट. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. विजय घाट कोणाच्या समाधी स्थळाचं नाव आहे? लाल बहादूर शास्त्री यांच्या. आणि जेवढे काही असे खूप मोठे मोठे नेते झाले आहेत पहा तर त्यांच्या समाधी स्थळाला नाव विचारण्यात आले आहेत. जसं की किसान घाट आहे, शांतीवन आहे, शक्ती स्थळ आहे. तर हे कोणाकोणाचे आहेत यावरती आपण एक डीप मध्ये व्हिडिओ घेणार आहोत. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले नव्हते? पहा, या ठिकाणी म्हणजे ऑप्शन जे 4 आहेत, तर त्या 4 पैकी 3 असे वृत्तपत्र होते की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले आहे, पण एक असं आहे की ते सुरू केलेलं नव्हतं. तर त्यापैकी प्रबोधन हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यामध्ये बहिष्कृत भारत बाबासाहेबांनी सुरू केला आहे, समता आणि जनता हे तीनही जे वृत्तपत्र आहेत हे आंबेडकरांनी सुरू केलेले आहेत आणि प्रबोधन हे त्यांनी सुरू केलेलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो? अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून कोणता दिवस ओळखला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 26 जून. हा जो दिवस आहे कोणता? 26 जून. तर हा अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? असा आपल्याला प्रश्न आहे. पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं खालीलपैकी कोणतं पुस्तक नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर गीता रहस्य हे जे आहे हे लोकमान्य टिळकांचं पुस्तक आहे. लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, पहा, गीता रहस्य. यामध्ये काळे पाणी, 6 सोनेरी पाने आणि जोसेफ मॅझिनी हे जे आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तक आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य खालीलपैकी कोण होते? इंग्लंड संसदेचे पहिले भारतीय सदस्य आपल्याला विचारलं आहे आणि ते जे आहेत पहा, ते आहेत ऑप्शन क्रमांक 1, तर दादाभाई नौरोजी हे जे आहेत हे इंग्लंडच्या संसदेचे पहिले भारतीय सदस्य होते. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? मित्रांनो, जो काही इलेक्ट्रिक बल्ब असतो तर त्यामध्ये गॅस भरलेला असतो. पहा, तर त्या गॅसचं नाव आपल्याला सांगायचं आहे. प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर नायट्रोजन हा जो गॅस आहे पहा, नायट्रोजन हा भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात स्थित आहे? मित्रांनो, हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीवरती विचारण्यात आलेला आहे, म्हणजे पोलीस डिपार्टमेंट वरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न परत एक वेळा पाहायचा आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर पुणे या शहरामध्ये आहे पोलीस संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, एअर इंडिया या विमान कंपनीची मालकी सध्या खालीलपैकी कोणाकडे आहे? एअर इंडिया ही जी विमान कंपनी आहे कोणती? एअर इंडिया. तर याची सध्या मालकी कोणाकडे आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर टाटा उद्योग समूह म्हणजे जो टाटा ग्रुप आहे, टाटा ग्रुप, तर यांच्या अंतर्गत आहे पहा एअर इंडिया विमान कंपनी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुचेता दलाल या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित पत्रकार आहेत? मित्रांनो, या ठिकाणी पहा आपल्याला एक पत्रकार व्यक्ती दिलेले आहेत पहा, सुचेता दलाल. तर या ज्या आहेत हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या पत्रकार आहेत? मित्रांनो, यावरती खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सुचेता दलाल ह्या ज्या आहेत तर ह्या अर्थशास्त्र पत्रकार आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यांच्याविषयी जर अजून आपल्याला काही महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर पहा, जो स्कॅम 1992 ही जी वेब सिरीज आहे किंवा जो 1992 ला स्टॉक मार्केटमधील स्कॅम झाला हर्षद मेहता यांनी केलेला, तर त्या केसला ओपन करण्याचं काम जे आहे हे सुचेता दलाल यांनी केलं होतं. म्हणजे त्यांनी जो तो फ्रॉड आहे तो पकडवण्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्या ज्या आहेत तर त्या अर्थशास्त्राच्या पत्रकार होत्या. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 किंवा माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे हे आवश्यक असते किंवा बंधनकारक असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर एकूण किती? 30 दिवस. 30 दिवस लक्षात ठेवा, प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. 30 दिवस म्हणजे 1 महिना कालावधी असतो पहा. माहिती अधिकार कायदा जो आहे 2005 चा, त्याच्यानुसार 30 दिवसाच्या आत माहिती देणे हे आवश्यक असते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा हे गाव डॅश ग्राम म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आपल्याला मोढेरा हे गाव दिलेलं आहे.
मित्रांनो, यावरती आपल्याला कसे कसे प्रश्न आतापर्यंत विचारले होते ते देखील पाहणार आहोत. पण हे जे गाव आहे, या गावाला कोणते ग्राम म्हणून ओळखलं जातं? तर याला म्हटलं जातं पहा, सौर ऊर्जा ग्राम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला हाच प्रश्न 2-3 वेळा अल्टरनेट करून विचारला होता. त्यामध्ये असा प्रश्न विचारला होता की सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाणारे मोढेरा हे जे गाव आहे, हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे गुजरात राज्यामध्ये. गुजरात राज्याचे जर जिल्हा विचारला तर मेहसाणा हा जिल्हा आहे आणि गाव कोणतं आहे? मोढेरा गाव. ऑप्शन 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्याला सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखलं जातं. यानंतरचा प्रश्न आहे, फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी अशी नावे कोणत्या लेणीची नावे आहेत? पहा, या ठिकाणी फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी हे जे नावं आहेत, तर हे कोणत्या लेणीचे नावं आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर अजिंठा लेणीचीच नावं आहेत. पहा, फरदापूरची लेणी किंवा रुद्रेश्वरची लेणी किंवा रुद्रेश्वर लेणी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अजिंठा लेणी. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर राजा बडे हे जे आहेत, तर हे गीतकार आहेत. पहा, राज्यगीताचे राज्यगीत कोणतं आहे? गरजा महाराष्ट्र माझा हे जे राज्यगीत आहे, तर याचे गीतकार जे आहेत ते आहेत राजा बडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2023 ला सुद्धा विचारलाय आणि 2024 ला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बजेट 2023 मध्ये नव्याने प्रस्तावित केलेली अमृत धरोहर योजना ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे? कोणती अमृत धरोहर योजना ही जी आहे, ही बजेट जे झालं पहा 2023चं, तर त्यामध्ये घोषित करण्यात आलेली योजना होती. तर ती योजना कोणत्या घटकाशी संबंधित होती? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पाणथळ विकासाशी संबंधित होती अमृत धरोहर योजना. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेसाठी कोणाला नामनिर्देशित केले आहे? हा प्रश्न मित्रांनो थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2024च्या करंट अफेअर्स मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. सध्याच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी मुर्मू. तर यांनी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेलं जे राज्यसभा आहे, त्यासाठी कोणाला नामनिर्देशित केलेलं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर सतनाम सिंग संधू यांना नामनिर्देशित केलं आहे पहा राज्यसभेसाठी. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, तांबे व पितळ या धातूंचे गंजण्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांच्यावर डॅशचा थर दिला जातो. या ठिकाणी पहा, तांबे आणि पितळ हे जे दोन धातू आहेत, तर या धातूंना गंज बसू नये किंवा गंजण्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या धातूंवरती कशाच्या थराचा लेप दिला जातो किंवा कोणता थर दिला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर कथील हा जो धातू आहे, कथील, लक्षात ठेवा, कथील हा धातू आहे. तर हा गंजण्यापासून, कोणाकोणाला पितळ आणि तांब्याला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी त्यावर कथिलाचा थर दिला जातो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यस्तरीय खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा ही फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या शहरात पार पडली होती? या ठिकाणी आपल्याला प्रश्न जो विचारलाय फेब्रुवारी 2023 मधील हा प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे? राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा ही फेब्रुवारी 2023 मध्ये कोणत्या शहरामध्ये पार पडली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर धुळे हे जे शहर आहे पहा, धुळे हा शहर, तर या शहरामध्ये पार पडली होती पहा राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा 2023 ची. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हवेचा दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? मित्रांनो, हा प्रश्न जो आहे आपल्याला हा विज्ञान या विषयावरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब जो मोजण्यासाठी कोणतं उपकरण वापरलं जातं असं विचारलं आहे. आणि ते जे उपकरण असतं ते आहे पहा पर्याय क्रमांक 2, जे बॅरोमीटर आहे. बॅरोमीटरचा उपयोग केला जातो पहा हवेचा दाब मोजण्यासाठी. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला विज्ञानामधील महत्त्वाचे उपकरणं आणि त्यांचा वापर कशासाठी केला जातो, तर हे पाहण्यासाठी त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2, बॅरोमीटर. यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत राबवले जाते? पहा, ऑपरेशन सर्द हवा
हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे. आतापर्यंत आपल्याला जवळपास 4 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ऑपरेशन सर्द हवा हे जे आहे तर हे भारतीय सीमा सुरक्षा दल जे आहे यांच्याद्वारे राबवण्यात येतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा, भारतीय सीमा सुरक्षा दल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? पहा, प्रश्न करंट अफेअर्स 2024 मधील हा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे कोणत्या ठिकाणी तयार होत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर पुणे या ठिकाणी. लक्षात ठेवा, कोणत्या? पुणे या ठिकाणी किंवा पुणे या शहरामध्ये आपल्या राज्यातील पहिलं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर जे आहे हे तयार होण्याच्या मार्गावरती आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो? पहा, इन्फ्रासॉनिक लहरी ज्या आहेत, इन्फ्रासॉनिक वेव्ह ज्या आहेत, पहा, इन्फ्रासॉनिक वेव्ह यांचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी केला जातो. पण ते कोण करतात? तर ते करत असतात पहा, वरीलपैकी सर्व. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व मध्ये वेल आहे, गेंडा आहे आणि हत्ती आहे. हे जे आहेत हे तिन्ही प्राणी इन्फ्रासॉनिक लहरींचा वापर करतात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यास जेवढी उष्णता लागते त्या उष्णतेला काय म्हटलं जातं? या ठिकाणी आपल्याला एक विज्ञानावरची व्याख्या विचारलेली आहे. तर व्याख्या ही जी आहे ही 8वीच्या विज्ञानावर विचारण्यात आलेली व्याख्या आहे. पाण्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढण्यासाठी जेवढी उष्णता लागते त्याला काय म्हटलं जातं? तर मित्रांनो, त्याला म्हटलं जातं 1 कॅलरी, म्हणजे 1 कॅलरी त्याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली आहे? हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारला होता. पहा, सीईटी मध्ये सुद्धा विचारला होता. लॉच्या सीईटी साठी हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. 2017ला 17-18ला जी हे झाली आहे तलाठी भरती, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता पाळण्यास बंदी घातलेली आहे? तर ते कलम आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, कलर ब्लाइंडनेस हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? जो कलर ब्लाइंडनेस आहे, पहा, कलर ब्लाइंडनेस जो आजार आहे किंवा हा जो दृष्टीदोष आहे, तरी ज्या लोकांना किंवा ज्या व्यक्तीला हा आजार आहे तर ती व्यक्ती कोणत्या रंगांमध्ये फरक करू शकत नाही? तर ते रंग असतात पहा, लाल आणि हिरवा. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 1 तर लाल आणि हिरवा हे जे रंग आहेत त्या दोन रंगांमध्ये त्यांना फरक जाणून येत नाही, ज्यांना कलर ब्लाइंडनेस आहे त्यांना. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने डॅशची स्थापना केली होती. या ठिकाणी 2 प्रश्न तयार ठेवा, म्हणजे लक्षात असले पाहिजे आपल्याला. तर मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला कधी होता? 26 नोव्हेंबर. आपण त्याला पहा 26/11 असं म्हणतो. तर तो झाला होता 26 नोव्हेंबर 2008 रोजी. आणि त्याच्या म्हणजे तो जो हल्ला झाला त्याच्यानंतर त्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने एक संघटन किंवा एक स्थापन केलेली संस्था आहे. तर तिचं नाव काय आहे? तर ती आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4 तर फोर्स 1 हे जे आहे हे 26/11च्या हल्ल्यानंतर पोलीस दलाने स्थापन केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव हे गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? या ठिकाणी आपल्याला 4 गरम पाण्याचे झरे दिलेले आहेत. या ठिकाणी चांगदेव, सुपनदेव, उपनदेव आणि नाझरदेव हे जे गरम पाण्याचे झरे आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर जळगाव हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये हे गरम पाण्याचे झरे आपल्याला आढळून येतात. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे? आपले देशातील सर्वात पहिलं मुक्त कृषी विद्यापीठ विचारलेलं आहे, ते आहे अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ. हे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे? आणि ते वर्ष आहे पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 तर 2013. लक्षात ठेवा, 2013 या वर्षी अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ जे आहे कोणतं? अरविंद मुक्त
कृषी विद्यापीठ हे जे आहे हे 2013 या वर्षी स्थापन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे.